माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय तर राहूच शकत नाही. या समाजामध्ये राहताना त्याचा अनेक व्यक्तींशी संबंध येत असतो. तो त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून इतर व्यक्तींवर छाप पाडण्याचा प्रयत्नही करत असतो. ही एक कलाच आहे. ही कला काही व्यक्तींमध्ये उपजतच असते आणि काही व्यक्तींना ती निर्माण करावी लागते. आणि ही कला म्हणजेच व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असंही याला आपण म्हणू शकतो. तर ही कला माणसाच्या अंगी येण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागते, ही कला आपल्याला कुठे शिकता येते का, याचे कोणते क्लासेस असतात का, यात आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आज आपण आपल्या कार्यक्रमातून श्रोत्यांना देणार आहोत. तर त्याकरिता आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केला आहे वसंतराव नाईक पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य सिद्दीकी अफरोज आलम सरांना. तर सर नमस्कार. नमस्कार सर, आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आपलं कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. सर, कार्यक्रमाची सुरुवात करता वेळेस सर्वप्रथम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आहे याबद्दल थोडक्यात आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं कसं की आपल्याला यशस्वी करिअर बनवण्यासाठी सर्वप्रथम त्या क्षेत्रातली पूर्ण माहिती योग्य रीतीने आणि होणारे लाभ किंवा नुकसान याची बारकाईने अभ्यास केला पाहिजे. अच्छा. आणि आजकाल मी पाहतो की विद्यार्थी किंवा पालक विद्यार्थ्यांसमोर असं उदाहरण ठेवतात की हे झालं पाहिजे, ते टार्गेट डोळ्यासमोर आणि तेच केलं पाहिजे आणि तुझा मित्र करतोय म्हणून तू कर. हो, बरोबर आहे. आणि हे अत्यंत चुकीचं. म्हणजे आपण पालकच आपल्या विद्यार्थ्यांवर किंवा याच्यावर लादायलो की तुम्ही हे केलंच पाहिजे, पण त्यांच्या मनामध्ये काय आहे हे कुठेतरी कमी पडतंय. मला आता इथे आणखीन एक अशी गोष्ट सांगावी इच्छितो की सर्वप्रथम जे आपण क्षेत्र निवडलेले आहात त्या क्षेत्रातले जे एक्सपर्ट्स लोक आहेत, बरोबर आहे, तज्ञ लोक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण जीव ओतून काम केलं पाहिजे. आणि त्यापासून मिळणारे फायदे व नुकसान ह्याची पण आपण तयारी ठेवलीच पाहिजे. तर आणि दुसरं म्हणजे ह्यासाठी आपल्याला जे लागतं शैक्षणिक पात्रता ही फार महत्वाची आहे. समजा तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता नसेल आणि तुम्ही ते करिअर निवडत असाल तर त्यामध्ये तुम्हाला जमत नाही. त्यासाठी योग्य ते शैक्षणिक पात्रता आणि तुमची क्षमता. बरेचशा विद्यार्थ्यांमध्ये मॅथ्सची क्षमता नाही राहते, मात्र पालक काय करतात, जबरदस्ती त्याला इंजिनिअरिंग मध्ये ढकलतात. तर ह्या पालकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःची क्षमता सुद्धा त्यांनी समजून घेतली, प्रकट केली म्हणजे तुमच्या म्हणण्याचं तात्पर्य असं की आपणही आपल्या मुलांना त्यांची संधी काय आहे, त्यांनी काय करू इच्छितात हे सांगण्याची थोडीशी त्यांना वेळ दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. तर सर, यशस्वी करिअर मध्ये व्यक्तिमत्व विकासाची काय भूमिका असते? मॅडम, व्यक्तिमत्व विकास म्हणजे की आजकाल आपण पाहतो की जसं जॉब साठी आपण जातो तर त्यासाठी तुमच्या मध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. हो, अगदी बरोबर आहे. तुम्ही जे डिप्लोमा डिग्री जे काही करत असतात तुम्ही आत्मविश्वास आणि ते शिक्षण घेऊनच तुम्ही जॉब कडे जातात किंवा करिअर स्टार्ट करायला जातात, तुमचे यशस्वी करिअर स्टार्ट करायला. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांमध्ये असं पाहिलं गेलं की विद्यार्थी त्यांचं धैर्य फार कमी राहते. मुलांचं मन की हे उत्तर येते की नाही की जॉब आपल्याला भेटेल की नाही, नकारात्मक प्रश्नांनी घेरलेले असतात, नकारात्मक प्रश्नांनी घेरलेले असतात. तर ह्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की आपल्या कॉलेजमध्ये ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे किंवा यशस्वी करिअरसाठी कुठे सेमिनार्स वगैरे चाललेले आहेत त्या सहभागी झालं पाहिजे किंवा या क्षेत्रामध्ये जे लोक नाम कमवलेले आहेत त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. तर वरिष्ठांच्या सहवासात असला तर आपलं यशस्वी करिअर सुखरूप होऊ शकतं. सर, करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी कशा पद्धतीने आपण माहिती काढली पाहिजे किंवा ती माहिती आत्मसात कशा पद्धतीने केली पाहिजे? आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये असं पाहण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना एखादा करिअर निवडायचा आहे तर त्यासाठी त्यांच्याकडे माहितीचा फार कमतरता आहे, अभाव आहे. तर हे अभाव आपण कसं दूर करू शकतो? तर सर्वप्रथम आपण ज्या कॉलेजमध्ये शिकत आहोत तर त्या कॉलेजचे जे सिनियर फॅकल्टीज आहेत त्यांच्याशी थोडीशी चर्चा करून घ्यायची.
की सर मला मेकॅनिकल मध्ये करिअर करायचं आहे, मला कम्प्युटर मध्ये, मला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये, किंवा मेडिकल क्षेत्राचं असेल तर मला सर्जन व्हायचं असेल, म्हणजे ज्या त्या क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधून त्यामध्ये कशा पद्धतीने उतरलं पाहिजे याविषयी आधी चर्चा केली पाहिजे. आणि दुसरं आणखीन ह्या व्यतिरिक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग नसून दुसरे जे काही क्षेत्र आहेत, जसं केमिकलचं आहेत, डी फार्मसी, बी फार्मसी वगैरे, तर सर्वप्रथम फिजिकली तुम्ही लोकल ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तर सर्व फील्डच्या लोकांशी अगोदर तुम्ही संपर्क साधा. मग संपर्क साधल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आजकाल इंटरनेट प्रत्येकाच्या घरी पोहोचलेलं आहे. मग इंटरनेट वरून तुम्ही काय करा, त्याची माहिती काढून घ्या की ह्या क्षेत्रामध्ये हे उपलब्धी आहेत. दुसरं ह्या पुढचं एक पार्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादं क्षेत्र निवडत असाल, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर ब्रांच तुम्ही निवडली किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच तुम्ही निवडली, तर ह्या ज्या ब्रांचेस आहेत तर ह्यामध्ये मंदी दर 5 वर्षाला येते. अगदी बरोबर आहे. तर आपण जेव्हा करिअर निवडत असाल तर हा जो मी क्षेत्र निवडलेला आहे तर माझी डिग्री कंप्लीट झाल्यानंतर किंवा माझा डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर यामध्ये मंदी येईल का, किंवा मंदी आली तर किती दिवस ती मंदी राहते, तर ह्याचं पण थोडंसं बारकाईने अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरं म्हणण्याचं म्हणजे नुकसान किंवा नुकसान भरपाई. आणि ह्या क्षेत्रामध्ये आपले मित्र नातेवाईक चाललेले आहेत म्हणून आपण नाही गेलं पाहिजे आणि तज्ञ व्यक्तींशी मिळूनच आपण पुढचे डिसिजन घेतले पाहिजे. सर, उच्च शिक्षण किंवा विदेशी शिक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे? मॅडम, हा एक चांगला प्रश्न आपण विचारलात मला. मुख्यतः आपण काय करतो की उच्च शिक्षण म्हणाल्यावर आपण समजतो की डिग्री झाली, डिप्लोमा झालं तर आपलं झालं, असं नाही. तर ह्या व्यतिरिक्त उच्च शिक्षणासाठी आपण परदेशात जाऊन सुद्धा आपण उच्च शिक्षण घेऊ शकतो. तर ह्यामध्ये भारत सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम सुद्धा आहेत. आणि उच्च शिक्षणासाठी म्हणजे त्यामध्ये आपल्याला करिअर करण्याचंच असेल तर भारत सरकारने मायनॉरिटीसाठी मौलाना आझादची लोन स्कीम दिलेली आहे. मागासवर्गीयांसाठी समाज कल्याणतर्फे जे काही लोन्स वगैरे मिळतात, एज्युकेशन लोन्स वगैरे मिळतात, तर हे कशासाठी आपण मांडलेलं असेल तर हे ह्याच्यासाठी आहे की मॅडम उच्च शिक्षण हा त्यामध्ये खर्च जास्त राहतो. बरोबर आहे. जोपर्यंत आपल्याला भारत सरकार परदेशी जाण्यासाठी कोणती शिष्यवृत्ती वगैरे किती देत आहे, कशा पद्धतीने आपला तिकडे उदरनिर्वाह होईल, किंवा आपण सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आपण आधीच लावलं पाहिजे. आणि दुसरं, आपल्याकडे पैसे पुरेसे आहे का नाही याची पण खात्री करून घ्यावं. वेळेप्रसंगी आपल्याला आई वडिलांकडून सुद्धा पैसे उसने घ्यावं लागतं. अगदी बरोबर आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण बँकेकडून आणि भारत सरकारकडून ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याचं अगोदर आपण स्टडी करून घ्यावं, मग नियोजन करावं, मग उच्च शिक्षणासाठी आपण पुढे गेले तरी चालतं. अच्छा सर, या ठिकाणी आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे करिअरसाठी दृष्टिकोन स्पष्ट कशा प्रकारे करणे आवश्यक आहे? जसं एखादं करिअर निवडलं, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही लिखाणाचं करिअर निवडलं असाल, पुस्तक लिखाणाचं करिअर किंवा पेंटिंगचं करिअर, तर ह्यासाठी अगोदर काय करावं की ह्या क्षेत्रामध्ये की आपल्याला किती पुढे जाता येऊ शकते. उदाहरणार्थ, मी जेव्हा माझे पुस्तक लिहिण्याचं काम केलं होतं तर त्यावेळेस मला लोक चांगले पण भेटले आणि वाईट पण भेटले. जेव्हा माझी पुस्तक मी लिहित होतो, लिखाणाचं काम सुरू करत होतो, त्यावेळेस लोकांनी सांगितलं होतं की तुझी पुस्तक कोण वाचणार, अगदी बरोबर आहे, की ही पुस्तक तुझी चालणार का मार्केटमध्ये. तर ह्यावेळेस मी काय केलो की जे तज्ञ लोक होते, माझ्या अगोदर जे पुस्तक वगैरे प्रकाशित केलेले ते मी त्यांच्याशी भेट दिली. भेट देऊन मग माझे ज्या लोकांनी मला जे प्रश्न विचारले किंवा ज्या काही मला समस्या आल्या तर त्यांच्याशी मी डिस्कस केलं. बरोबर आहे. आणि त्यानंतर मी माझं दृष्टिकोन स्पष्ट केला की नाही बाबा, की आपण पुस्तक काढलं पाहिजे, प्रकाशित केलं पाहिजे. म्हणजे सर, तुमचं म्हणायचं तात्पर्य असं आहे की आपल्या मानसिकतेमध्ये बरेच जण म्हणजे नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टींचा भर घालण्याचा प्रयत्न करतात, पण एक जो रस्ता आपण पकडलाय त्या रस्त्यानेच आपल्याला जायचंय आणि एक सकारात्मक भूमिका आपल्या डोक्यामध्ये ठेवूनच आपल्याला पाऊल चालवायचे, असं तुमचं म्हणण्याचं तात्पर्य आहे. आणि हे या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचा पैलू आहे असं म्हणायला काही वावगं नाही. हा मॅडम, अत्यंत आपण बरोबर बोललात मॅडम. कारण की जेव्हा आपण एखादं करिअर स्टार्ट करतो कोणत्याही क्षेत्रामध्ये तर बराचसा गोंधळ आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये पण राहतो. तर तो अगोदर गोंधळ निर्माण होता कामा नये याची पण दक्षता घेतली पाहिजे. अच्छा सर, करिअर मध्ये समस्यांचे समाधान कसे केले पाहिजे सर? हा मॅडम, प्रत्येक करिअर मध्ये कसं राहते, काही ना काहीतरी समस्या असतात.
तर ह्या समस्या दूर करण्यासाठी अगोदर आपण काय करायचं की पूर्ण समस्या एकदम मी सॉल्व्ह करतो हे पण असं पण चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे सर. काही लोकांना राहते की मी हे पण काम करू शकतो ते पण काम करू शकतो आणि पूर्ण गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागतं की मॅडम की ज्या काही समस्या आहेत ते क्रमाक्रमाने आपण सॉल्व्ह केलं पाहिजे. तर ह्या असं आपण केलं तर त्यामध्ये आपला आत्मविश्वास पण ठाम राहतो आणि आपण ते चांगल्या प्रकारे आपण काम मांडण्याचा प्रयत्न करू शकतो. बरं सर, करिअर अनुसार स्वतःला बनवण्यासाठी काय केले पाहिजे सर? हा मॅडम, आता लोक काय करतात की करिअरसाठी आपण स्वतःमध्ये काय बदल केलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण वेळेचं पालन केलं पाहिजे की एखाद्या वेळेस आपण आपला जॉबचा टाइम असेल जे काय असेल 10 वाजेचा टाइम असेल तर डॉट 10 वाजता आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. किंवा इंटरव्ह्यूला जायचं असेल तर वेळेचं पालन सर्वप्रथम त्यांनी केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. किंवा त्या वेळेच्या आधी किंवा थोड्या वेळ आधी पण तिथे गेलेलं अगदी चांगलंच असणार आहे. आणि दुसरं एक उदाहरण म्हणजे की आपल्याला भाषेचं ज्ञान पण असलं पाहिजे. हो बरोबर आहे. नेमकं काय राहतं विद्यार्थ्यांना की एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजीच बोलता येते मात्र त्याला मराठी हिंदी किंवा भाषेचं ज्ञान नसते. तर त्यासाठी पण आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू ह्या सर्व भाषा ज्या आहेत आपल्याला आत्मसात केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जे काही काम करायचं असेल तर ते आपण मनापासून करावं. बरोबर आहे सर. सर, करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी सहकाऱ्यांसोबत काम करण्याची पद्धत कशी असावी आणि कशा पद्धतीने आपण एकमेकांशी चर्चा करून किंवा आपुलकीने जिव्हाळ्याने मिळून काम केलं पाहिजे या संदर्भात पण श्रोत्यांना थोडीशी माहिती द्या. आता जे लोक जॉब वगैरे करतात तर सर्वप्रथम ज्यांचं पहिलं जॉब आहे किंवा दुसरं जॉब असेल जे काही असेल तुमचं तर भावनांवर अगोदर कंट्रोल ठेवलं पाहिजे. नियंत्रण ठेवलं पाहिजे. स्वतःच्या भावनांवर अगोदर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपण पाहतो की आपल्या हातातली बोटं सारखी नाही, काही छोटी आहेत, काही मोठी आहेत, काही बारीक आहेत, काही मोठी आहेत. सेम तसंच आपण जिथे जॉबला जातो जेव्हा जिथे आपण काम करतो तर त्यावेळेस तसंच लोक पण काय असतात सर्व सारखे नसतात. एखाद्याचं कोणाचं वागणं प्रत्येकांमध्ये बदल असतं. एखादा असतो जो तापीट स्वभावाचा, एखादा असतो फार शांत स्वभावाचा. तर त्यावेळेस आपण ह्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे आणि जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण शांतपणे अगदी बरोबर आहे. तोंडात साखर असल्याप्रमाणे आपण एकमेकांशी प्रेम संबंध ठेवला पाहिजे. प्रेम संबंध ठेवलं पाहिजे. आणि सहकार्यांशी जेव्हा आपण बोलतो तर त्यावेळेस आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपण काय बोलतोय, काय बोलू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. मुख्यतः ऑफिसमध्ये आपण जेव्हा पाहतो की एखादा माणूस एखादी गोष्ट बोलतो लगेच आपण जाऊन दुसऱ्याला पण बोलतो, हे असलं होतं कामा नये. किंवा एखादा माणूस काय करतो की तो माइंड गेम खेळतो, म्हणजे तुमच्या समोर तो चांगल्या रीतीने वागेल आणि पाठीमागे जाऊन काही ना काहीतरी वाईट बोलेल. आणि आणखीन असे पण काही पॉलिसी असतात की तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये तुम्ही काम करत असता तर तुमचे जे स्वभावाचे जे लोक असतात ते त्यामध्ये तुमचं जे क्वालिटीज वगैरे पाहून त्यांना पण थोडस ईर्ष्या वाटते. तर त्यावेळेस हे लोक काय करतात की हे सर्व लोक एकत्र येतात आणि आपल्याला वेगळं पाहतात, आपल्याला डॉमिनेट करण्याचा. तर ह्या सर्व गोष्टी आपण सांभाळून विकासामध्ये सांभाळून घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की आपण ह्यांपेक्षा जास्त नॉलेज ह्या सर्व परिस्थितीवर आपल्याला मात करायचं असेल तर डेली आपण अपडेटेड असलं पाहिजे, जास्त नॉलेज असलं पाहिजे. आणि जे काही आपले सहकारी कर्मचारी आहेत आपल्याला समजा असं त्रास होत असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल तर ह्यावर सर्वात चांगलं एक उपाय, रामबाण उपाय म्हणावं की आपण नेहमीच अपडेट असलं पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केलं पाहिजे, नवीन कार्यक्रम आपण हातात घेतलं पाहिजे आणि आपण नेहमी म्हणजे क्रियाशील असावे, तर्कशील असावे आणि क्रियाशील असावे. तर ह्यामुळे आपल्याला ध्येय निश्चित गाठता येऊ शकतं. सर, आपल्या या युवकांना पडणाऱ्या या अनेक प्रश्नांचं आपण अगदी छानशा पद्धतीने विवेचन करत आहात. तर यानंतर म्हणजे मी विचारते सर, स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यावरूनच सिलेक्शन होण्याची शक्यता वाढली आहे. या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता सर?
एकीकडे कसं आहे मॅडम की आपल्याला ह्याची गरज फार जाणते की लोक काय करतात, व्यक्तिमत्व विकासासाठी क्लासेस लावतात, पैशांची उलाढाल होते आणि ह्यावर क्लासेस घेतले जातात. व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये तुमचे क्लासेस घेतले जातात. तर ह्यावेळेस असं लोकांची काय होते की ह्या नावाखाली आर्थिक पिळवणूक होते. मी असं म्हणत नाही की ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेसला तुम्ही जाऊ नका किंवा तिथे जाऊन काम करू नका, वेळ वाया घालू नका. तर हे न करता आपण क्लासेसला जावं, सर्व काही गोष्टी केल्या पाहिजे. मात्र आपण तिथून आल्यानंतर थोडीशी स्वतःला बदललं पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे की हे फार गरजेचे असते. सर, व्यक्तिमत्व विकासामध्ये सर्वात महत्वाचा पैलू काय आहे? तर ह्यामध्ये स्वतःला जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचे असते. जसं आपण आरसा पाहतो, आरसात आपला चेहरा दिसतो, बरोबर आहे, पारदर्शकता असणे आवश्यक असते. आपला व्यक्तिमत्व हे स्वतःमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी राहतात. उदाहरणार्थ मी जेव्हा एखाद्या खुर्चीवर बसेल तर पाय हलवत राहणार, किंवा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला तंबाखू खाल्ल्याशिवाय काम करता येत नाही ऑफिसमध्ये, किंवा सिगरेट घेतल्याशिवाय येत नाही, किंवा कोणाचं हँडरायटिंग खराब राहतं. तर ह्या आणि कोणाचं ड्रेस सेन्स खराब राहतं, की म्हणजे कोणत्या दिवशी कोणतं ड्रेस घातलं पाहिजे, कॅज्युअल कुठे आणि फॉर्मल कुठे घातलं पाहिजे, ड्रेसेस वगैरे, फंक्शन, ताळमेळ आपल्याला कळायला पाहिजे. तरच तुमच्या ज्या काही वाईट आणि चांगल्या गोष्टीला तुम्ही समजा तुम्ही एका पानावर लिहून ठेवला की हे मी असं बसतो, मी पाय हलवतो, मला तंबाखूची सवय आहे, मला अशी सवय आहे, मी सोमवारी हा ड्रेस घातला, मंगळवारी हा ड्रेस घातला, बुधवारी हा ड्रेस घातला, आणि मी लोकांशी कसं वागलो. तर ह्या ज्या गोष्टी तुम्ही एका पानावर लिहून, आणि ह्यामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याला आपण एकदम तर कमी होऊ शकत नाही, तर हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो मॅडम. तर हे अगोदर स्वतःमधल्या उणीव ज्या काही आहेत ते अगोदर जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही स्वतःमधल्या ज्या काही खराब गोष्टी आहेत ते बाजूला ठेवाल तर तुमचं एक चांगलं व्यक्तिमत्व लोकांसमोर येईल. अगदी बरोबर आहे सर, अगदी छान अशी माहिती तुम्ही देत आहात. सर, काही लोकांना समाजामध्ये एकटे राहावेसे वाटते, मग अशा एकटेपणाचा व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम होत असतो सर? आता ह्या एकटे राहणं म्हणजे नेमकं काय राहतं की आपण कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण काम करत राहतो तर त्यावेळेस लोकांच्या बोलण्या वागण्यामध्ये थोडंसं काही लोकांचं मन दुखावले जातं. बरोबर आहे. तर लोक काय करतात की ह्या सर्व गोष्टींचा की माझ्या आजूबाजू हे जे आहेत ते नकारार्थीच चाललेलं आहे, सगळे काही निगेटिव्ह आहे. तर हे भावना स्वतःमध्ये निर्माण करून तो व्यक्ती एकटा राहण्याचा प्रयत्न करतो. तसं मात्र करू नये. म्हणजे नकारार्थी सर्व गोष्टी होत असल्या तरी आपण त्याला सकारार्थी कसं करू शकतो यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जोपर्यंत स्वतःहून धाडस करणार नाही तोपर्यंत तो पुढे जात नाही. अगदी बरोबर आहे. आणि ह्या धाडसेची सुरुवात ही थोडा वेळानंतर का होईना आपण केलं पाहिजे. बरोबर आहे सर. आणि म्हणजे त्या ठिकाणी चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी मदत पण करू शकतो. हा मॅडम. सर, व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनाची भूमिका काय असते? पण व्यक्तिमत्व विकास म्हणाल्यावर क्लासेस किंवा एखाद्या व्यक्तीचं अनुकरण केल्याने होत नाही. बरोबर आहे. की एखाद्याने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली म्हणजे त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, किंवा क्लासेस केलं म्हणजे ते आपल्याला आलं, हे असं नसतं. काही व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला वाचन सुद्धा जरुरी महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस तुम्ही पुस्तक वाचलात त्यामधल्या ज्या काही नॉलेजेबल गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकल लाईफ मध्ये भेटत नाही, आणि त्या प्रॅक्टिकल मधल्या ज्या गोष्टी आहेत ते पुस्तकात भेटत नाही. वाचन ह्याच्यासाठी ठेवलं पाहिजे की आपल्याला एखाद्या वेळेस प्रश्न आला किंवा की ही गोष्ट केव्हा घडालेली आहे तर तुम्ही त्यावेळेस त्या वाचनाद्वारे तत्काळ त्याचं सांगू शकतात, आणि स्वतःचा पण बचाव करू शकतात, आणि स्वतःचं नॉलेज किती आहे ते पण तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं वाचन करत असाल तर त्यावेळेस आपण सकारात्मक ज्या गोष्टी झालेल्या जे पुस्तकं आहेत त्यात जास्त वाचल्या पाहिजे. म्हणजे वाचनामुळे माणूस खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला घडवू शकतो आणि चांगला एक नागरिक बनू शकतो. हा मॅडम, हे अत्यंत बरोबर आहे. आजकालचं दुर्दैव असं झालेलं आहे की पुस्तक ही ग्रंथालयाची शोभा झालेली आहे. बरोबर. या आजकालच्या पिढीमध्ये, आजच्या या करंट पिढीमध्ये वाचन ही क्षमता संपलेली आहे. मुलांमध्ये असो की मोठ्यांमध्ये असो की हे लोक वाचनाकडे
लक्षच देत नाही. अगदी बरोबर आहे. त्यासाठी हे नवीन नवीन प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात. जो व्यक्ती वाचनाच्या दिशेने जातो त्याला त्याचे प्रश्नांचे पूर्ण उत्तर त्याला स्वतःलाच मिळत असतात. आणि सर, व्यक्तिमत्व विकासामध्ये बॉडी लँग्वेजचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे? आपण नवीन नवीन लोकांना भेटतो, तर ते नवीन जे लोक आहेत तर ते त्यांचं बोलण्याचं जे मेथड राहतं, जे वे राहतात, पद्धती राहतात, की एखाद्या वेळेस आपण काय सांगतो, अरे पाणीचा ग्लास आण रे, बरोबर आहे. हे शब्दांचं उतार चढाव, तर समोरचा व्यक्ती आपल्याला ऐकत नाही. हो, म्हणजे तेच तिथे आदरार्थी आपण वापरलो तर त्यामध्ये आपल्याला बराचसा फरक दिसतो. नवीन नवीन लोकांना भेटतो आपण त्यावेळेस, तर जेव्हा नवीन लोकांना आपण भेटतो त्यांच्याशी संवाद साधतो, तर त्यांच्याशी आपण आदरार्थी वाक्याचा जास्तीत जास्त वापर केला तर आपलं काम सहजरित्या होऊ शकते. अगदी बरोबर आहे. तर हे आपण फॉलोअप केलं पाहिजे. आपण जसं टपरीवर बसलो आणि जी लँग्वेज आपण ऑफिसमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये वापरलं तर ते अत्यंत चुकीची राहते. अगदी चुकीची असते. आपल्या वाणीमध्ये एक मंजूळता आली पाहिजे आणि इतरांना पण बोलण्यातून त्यांचा आदर प्रकट व्हायला हवाय. अगदी बरोबर आहे सर. सर, शेवटी जाता जाता आपल्या युवक मित्रांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता सर? माझं एवढंच म्हणणं आहे की युवक मित्रांना की ह्या सर्व गोष्टींचा आपण अगोदर बारीकाईने अभ्यास करा. ज्या काही मी गोष्टी म्हणलेल्या आहेत तुमच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही नवीन नवीन छंद पैदा करा. चांगले श्रोता बना. श्रोता बनण्याचं म्हणजे असं की वक्ता आणि श्रोता ह्यामध्ये पण फरक आहे मॅडम. तर जाता जाता एवढंच विद्यार्थ्यांना सांगितलं की जे काही समोरचे जे लोक बोलत आहेत तर त्यांच्याशी तुम्ही ऐकून घेण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी ठेवा. बरोबर आहे. आणि दुसरं या ठिकाणी असं म्हणायचं की नवीन नवीन छंद बाळगल्याने तुम्हाला पुस्तक वाचण्याचं काम असेल किंवा कलेक्शन करण्याचं काम असेल तर ह्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी भेटते आणि पण माहिती प्रमाणामध्ये मिळू शकते आणि पडणाऱ्या प्रश्नांचं निराकरण सुद्धा इथेच तुम्हाला मिळू शकतं सर. अगदी छान सर. आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलात त्या निमित्ताने सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे आपले धन्यवाद व्यक्त करते. या व्यक्तिमत्व विकासामध्ये प्रत्येकाला पडणाऱ्या प्रश्नांचं आपण अगदी सोप्या आणि छान पद्धतीने उत्तरं दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. युवक मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम सप्रेम नमस्कार, द्वारा कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी केंद्र, नांदेड. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विश्वास वाघमारे. तेव्हा मित्रांनो, आजचा कार्यक्रम संपवून मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचा घेतो निरोप. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. युवक मित्र आणि मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. युवा वाणी.